माझं नाव सारिका. माझं वय 25 आहे. गावातली सगळी लोक दारूच्या कारखान्यात दारू बनवण्यासाठी जायची आणि माझा नवरा पण त्यांच्यासोबत जायचा. तो खूप घरी दमून येत असायचा. नुकतंच माझं लग्न झालेलं. माझ्या इच्छा अपेक्षा काही समजतच नव्हत्या त्याला. फक्त जेवण बनवण्यासाठी, घरातलं काम करण्यासाठी. घरातली एक बोलकरीण म्हणून त्यांना हवी होती, म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. दारू बनवण्यासाठी त्या कारखान्यात तिथं महिला पण जात असायच्या. माझा नवरा हा खूप शांत स्वभावाचा होता. त्याला माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. दररोज उठून तो कामाला जायचा. दररोजचा नित्यक्रम चालू होता. मुकादम हा एका वर्षाचे पैसे एकदमच घरी द्यायचा. त्यामुळे नवऱ्याला सुद्धा काही केल्या कामावर जावंच लागायचं. दारू बनवण्याच्या कामामुळे त्याला दारू पिण्याची सुद्धा सवय लागली होती. घरी येताना तो थोडीशी घेऊनच यायचा. घरी आल्यानंतर लगेच झोपून जायचा. आमच्या शेजारचा तो निखिल हा माझ्याकडे टक लावून बघायचा. माझा नवरा घरी आला की तो असा कुठेही पडायचा. मग मी त्या निखिलला बोलवायचे आणि त्याला व्यवस्थित झोपवायचे. निखिलला बोलावल्यानंतर निखिल पटकन लगेच यायचा, कारण तो माझ्याकडे लक्ष देऊनच असायचा. निखिलचं सुद्धा वय 25च होतं. नुकतंच त्याचं पण कॉलेज आता सुटलं होतं. शिक्षण पूर्णपणे बंद केलं. काही दिवसानंतर तोही दारूच्या कारखान्यावर कामाला जाणार होता. एक दिवस काय झालं, माझा नवरा दारू पिऊन जास्त आला. दारासमोर गटारीतच पडला. त्या गटारीत पडला तो निखिलला बोलवलं. तेवढ्यात निखिल पण आला. निखिलने त्याला कसाबसा बाहेर काढला आणि मी आणि निखिलने माझ्या नवऱ्याला त्याच्या रूममध्ये आणून सोडलं. गटारीत पडल्यामुळे गटारीतली घाण ही निखिलच्या कपड्याला लागली होती आणि माझ्याही साडीला सुद्धा लागली होती. मी म्हटलं, निखिल तू इथं बस, मी फ्रेश होते. तेवढ्यातच माझी साडी भरलेली मी तशी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यानंतर मी माझी साडी फेडली आणि साडी धुवायला लागले. निखिल माझ्या मागे मागे बाथरूमपर्यंत आला. बाथरूमच्या दाराला होल होतं. त्यातून तो माझ्याकडे टक लावून पाहू लागला. साडी फेडली होती मी. साडी धुवत होते. एक 15 मिनिटं मी साडी धुवत होते. गटारीची घाण त्याला लागली होती. तसा निखिल गपचीप येऊन पलंगावर बसला. मी साडी व्यवस्थित करून बाहेर आले. मला माहीतच नव्हतं निखिलने मला बाथरूममध्ये पाहिलं होतं. मी निखिलला म्हटले, निखिल इकडे ये, इथे बाथरूम आहे, इथं कपडे स्वच्छ धुवून घे, व्यवस्थित कर. निखिल बाथरूममध्ये गेला आणि कपडे धुवून स्वच्छ करून आला. एकदम आता पाऊस चालू झाला. निखिलला घरी जाता येत नव्हतं. मी म्हटलं, निखिल मी चहा करते, बस इथं. निखिललाही तेवढंच पाहिजे होतं. निखिलला चहा करण्यासाठी मी किचनमध्ये गेले. किचन हॉलमधून सगळ्यात दिसत होता. निखिलची नजर माझ्या शरीरावरच होती. तो मला वरून खालून वर पाहत होता. खूप वाईट नजरेने, खूप वाईट वासनेने त्याने मला मन भरून पाहिलं. मी चहा बनवला, घेऊन आले. समोर चहा ठेवून दोघे जण चहा प्यायला लागलो. माझे डोळे निळे होते. एखाद्या पुरुषाला पाहिलं ना तर तो घायाळच होईल असे निखिल माझ्या डोळ्यांकडे पाहत राहिला. दिसायला तशी मी खूप सुंदर होते आणि शरीराने सुद्धा एकदम मजबूत. पाऊस जास्त असल्यामुळे घरातली लाईट पण गेली. आता मी मेणबत्ती शोधू लागले. मेणबत्ती माझ्या बेडरूममध्ये होते. बेडरूममध्ये मी गेले. तेवढ्यात मागे मागे निखिल आला. निखिलने मेणबत्ती समजून माझा हातच पकडला. निखिलला वाटले मेणबत्तीच आहे म्हणून निखिलने हात पकडला, तर निखिलला समजलं हा कोणाचा तरी हात आहे. तरी पण तो म्हणाला, वहिनी मेणबत्ती सापडली. मी म्हटलं, अरे निखिल तू माझा हात आहे. निखिलने हात सोडला नाही, हात जवळ घेतला. तेवढ्यात मी पण निखिलच्या जवळ आले. निखिल माझ्या कमरेवर हात ठेवला आणि निखिल मला जवळ घेऊ लागला. निखिलने मला जवळ घेतलं आणि माझ्यासोबत नाही ते करू लागला. निखिलला काही जमत नव्हतं, कारण निखिल हा तरुण मुलगा आणि त्याला काय करणार. पण निखिलने माझ्यासोबत नको ते करायला सुरुवात केली. माझी अंगावरची पूर्ण साडी काढली, सगळे काढले. त्याने सुद्धा त्याचे सर्व कपडे काढले. मग मलाही पूर्ण उत्साह आला. मलाही समजत नव्हते. माझा नवरा मला हातच लावत नव्हता, कारण त्याला फक्त काम 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 असे समजत होतं. इतके दिवस झाले. आपल्या बायकोच्या काही इच्छा अपेक्षा असतील नसतील याचा काहीतरी विचार केला पाहिजे होता त्याने. निखिलने जशी माझी साडी काढली तसा माझ्या अंगावर काटाच आला. मी लगेच बेडवर पडले. निखिल माझ्या अंगावर पडला. मी शांत झोपून राहिले. निखिलला काही जमत नव्हतं. जसं निखिलला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तसं निखिलने मला दुखवायला सुरुवात केली. मी पण ओरडू लागले. घरामध्ये कोणीच नव्हतं. सासू सासरे कामाहून आले नव्हते. मला कोणत्या गोष्टीचं भानच राहिलं नाही. मी सगळी निखिलच्या स्वाधीन झाले होते. निखिललाही हळूहळू सगळ्या गोष्टी समजल्या. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. त्या रात्री माझ्यासोबत निखिलने हवं तसं केलं. मीही निखिलला पूर्णपणे सपोर्ट करत होते. मलाही खूप मजा येत होती. निखिल मनासारखं करत होता. तेवढ्यातच अचानक लाईट येते. लाईट आल्यानंतर माझी साडी ही मला सापडत नाही. निखिललाही त्याची पॅन्ट सापडत नाही, कपडे सापडत नाहीत.
पटकन मी माझी साडी पाहिली कुठे आहे ती उचलली आणि घालायला सुरुवात केली. निखिललाही मी म्हणत होते, निखिल आता बास कर, खूप झालं आणि हे आपल्या दोघांमध्येच राहू दे, कोणाला सांगू नको असं सांगून मी निखिलला साडी घालायला सुरुवात केली. निखिलने पण त्याचे कपडे घालायला सुरुवात केली. निखिल आता माझ्याकडे पाहत पण नव्हता. निखिलचा माझ्यातला पूर्ण इंटरेस्ट कमी झाला होता. ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा झोपेतून उठला. याची सगळी तयारी करून तो स्वतः कामाला गेला. निखिल तसा घरी असल्यामुळे तो माझ्याकडेच टक लावून बसला होता. मी घरातली खरकटी भांड्याची पाणी बाहेर टाकायला गेले तर तिथं मला निखिल दिसला. बाहेर बसला होता. नवरा कामाला गेल्यामुळे निखिलला मी बोलवून घेतलं. त्याच्यासोबत मी खूप गप्पा मारल्या आणि आमचं बोलून झाल्यानंतर मी निखिलला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर निखिलने आतली कडी लावली आणि लाईट पण घालवली, कारण आदल्या दिवशी लाईट गेल्यानंतर जे करताना आनंद होत होता तसा आनंद निखिलला आता लाईट घालून घ्यायचा होता. निखिलने माझा ड्रेस काढायला सुरुवात केली, कारण मी त्या दिवशी ड्रेस घातला होता. ड्रेस काढायला सुरुवात केली. त्याने स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तो नाईट पॅन्टवरच होता आणि शर्टवर. त्याचे कपडे लगेच निघाले. माझा ड्रेसही काढला. त्यानंतर त्याने मला घट्ट धरलं आणि नको नको ते करायला लागला. मी त्याला समजावत होते की देखील आता बाद झालं, कालचे केलं ते बाद झालं, आता नको, इथून पुढे आपल्या दोघांमध्ये संबंध खूप लांब जातील. त्यावर तो म्हणाला, नाही नाही ग, काय नाही होत, तू कर, काय झालं तर आपण पाहूया. असं म्हटल्यानंतर मला सुद्धा खूप छान वाटलं. मग मी त्याला पूर्ण सपोर्ट दिला. मी त्याला घट्ट धरलं आणि माझ्या मनाला असं वाटेल तसं मी त्याच्याकडून करून घेतलं. कधी तो बेडच्या पलीकडे बसवायचा, कधी तो टेबलवर बसवायचा आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नको नको ते केलं. कपडे घालून नंतर तो घरी निघून जायचा. नंतर नवरा आला की नवरा येऊन गपचिप झोपायचा. असं निखिल दररोज माझ्या घरी यायला सुरुवात झाली. दररोज तो घरी यायचा आणि नुसतं करायचा, दररोज येऊन जायचा. एक 8-15 दिवस असं झालं. याच 8-15 दिवसामध्ये मला निखिलकडून दिवस गेले. एक दिवस मला सकाळची खूप थंडी ताप आली. मी उलट्या करत होते. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, माझी तब्येत बरोबर नाही आहे, तुम्ही आज सुट्टी घ्या, असं म्हणून नवऱ्याला सुट्टी घ्यायला लावली. आम्ही दोघेजण दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी माझं चेकअप केलं. डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोला दिवस गेले आहेत, पिढे वाटा. हे ऐकून माझ्या नवऱ्याला एकदम धक्काच बसला. नवरा घाबरला. लग्न झाल्यापासून मी एकदाही घरी नाही आणि माझ्या बायकोला दिवस गेले तरी कसे. नवऱ्याच्या डोक्यामध्ये तो राग होता. नवऱ्याने मला घरी आणलं आणि विचारायला सुरुवात केली. मी सांगितलं नवऱ्याला की मला तुमच्यामुळे दिवस गेले आहेत. नवरा खूप चिडायला लागला. मी सांगत होते नवऱ्याला, अहो मला तुमच्यामुळेच दिवस गेले आहेत. नवरा म्हणला, शक्यच नाही, तुझं काहीतरी बाहेर चालू आहे, बरोबर ना, तू कुणाला तरी घरी बोलावतेस, नाहीतर कोणाकडे तरी जातेस, काहीतरी चाललेलं आहे तुमचं. असं म्हणून नवऱ्याने मला त्या दिवशी बेल्टने मारले. मी ओरडत होते. नवरा मला मारत होता. माझ्या पाठीवर पूर्ण वन झाले होते. तोंड सुजलं होतं, डोळे सुजले होते, माझं अख्खं शरीर सुजलं होतं. तरी मी निखिलबद्दल काय सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी निखिल घरी आला. माझा नवरा कामाला गेला होता, पण नवरा कामाला गेल्यावर दुपारीच घरी आला. मी आणि निखिल घरामध्ये गप्पा मारत होतो. मी कालची सगळी हकीकत निखिलला सांगत होते, पूर्णपणे सांगितली होती. निखिल माझ्यावर खूप प्रेम करायचा. माझा नवराही माझ्यावर प्रेम करत नसायचा. मी निखिलला सगळ्या गोष्टी सांगत होते. माझा नवरा दुपारीच घरी आला. तो दरवाजातच थांबून सगळं ऐकत होता. त्याने आता दारू पिली नव्हती. त्याला माझंच टेन्शन असायचं. तो दरवाजात थांबून कान देऊन ऐकू लागला. माझ्या आणि निखिलच्या गप्पा झाल्यानंतर आम्ही दोघे माझ्या बेडरूममध्ये गेलो. निखिलनेही दरवेळेसप्रमाणे बेडरूमच्या आतील कडी लावून घेतली व बेडरूमची खिडकी उघडीच होती. माझा नवरा हळूच घरात आला आणि टेबलवर उभारून खिडकीतून आतून पाहू लागला. तसं मी निखिलला माझं शरीर सुजलेलं दावत होते. माझ्या पाठीवरती किती वन झाले आहेत ते दाखवत होते. म्हणून निखिलने हळूहळू माझी साडी काढली, वरचे कपडे काढले, खालचे पण कपडे काढले आणि मी उलटी फिरवून पाठीवरचे वन दाखवत होते. निखिल त्या वनावर हात फिरवून माझ्यावर प्रेम करत होता. त्यालाही त्याच्या डोळ्यांमध्ये खूप पाणी येत होतं, कारण मी खूप सहन केलं होतं. निखिलने मला तसं बेडवर पाडलं आणि माझं शरीर पूर्णपणे चोळू लागला. माझ्या शरीराची खूप आग होत होती. मला खूप त्रास होत होता. मी निखिलला पण म्हटलं, निखिल अरे माझं शरीर खूप दुखतंय, त्रास होतोय. निखिल काय ऐकतच नव्हता, कारण निखिलला दरवेळेप्रमाणे माझ्या शरीराशी खेळायचं होतं. निखिलने मला सोडलं नाही. एक 5 मिनिटं झालं. माझ्या तोंडून खूप आवाज येत होता. घरात कोणीच नसल्यामुळे तो आवाज आमच्या घरामध्ये घुमत होता. पण माझा नवरा खिडकीतून माझ्याकडे पाहत होता. मलाच माहीत नव्हतं काय निखिल जसं दाबायचा तसं खूप आवाज यायचा. मी ओरडायचे. एक 5 मिनिटं झालं. आमच्या दोघांमध्ये खूप काही झालं. निखिलने मला सोडलेच नाही. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने दरवाजावर लात मारली. दरवाजा एकदम उघडला. नवरा आतमध्ये आला.
तसं त्याने मला बेडवर पडलेलं पाहिलं. निखिल माझ्या अंगावर होता आणि माझे पाय निखिलच्या गळ्यामध्ये होते. हे पाहून मी शॉकच झाले. मला काहीच कळेना, सुचेना काय करावं ते. निखिललाही काहीच कळेना. निखिलने पॅन्ट घातली आणि हळूच पळू लागला. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने त्याला पकडलं. खिडकीमागं ठेवलेलं दांडकं त्याने काढलं आणि निखिलच्या डोक्यामध्ये मारलं. तसं निखिल खाली पडला. निखिलला जोराचा मार लागला होता. नवऱ्याने दांडकं फेकून दिलं आणि कमरेचा बेल्ट काढला आणि नवरा मला मारायला लागला. नवऱ्याला कळलं होतं आता मला जे दिवस गेले होते ते कोणामुळे गेले होते आणि मी तर नवऱ्याला काहीच सांगितलं नव्हतं. नवऱ्याला आता समजलं होतं की माझी बायको अशी कोणासोबत सुद्धा काही करते. मी कामाला गेल्यानंतर हे असे घरामध्ये चाळे चालू असतात. त्याला त्याचा राग आला. त्याच्या मनामध्ये होता. त्याने बेल्टने मला मारायला सुरुवात केली तशी मी खूप ओरडू लागले. शेजारपाजारी सुद्धा ऐकत होते, पण काय करणार, त्यांनी मला दररोज असं करताना पाहिलं होतं. कोणी सुद्धा माझ्या मदतीला आलं नाही. नवऱ्याने मला खूप मारलं. मारल्यानंतर नवरा दरवाजाची कडी लावून बाहेर गेला. तेवढ्यात निखिल सुद्धा शुद्धीवर आला. येऊन तो पळून गेला होता. आता माझं कोणीच नव्हतं. माझ्या अशा स्वभावामुळे माझ्यावर खूपच आगलट आलं होतं. माझ्या नवऱ्याने आता मला सोडण्याचा विचार केला होता. निखिल सुद्धा पळून गेला. त्यानंतर निखिल कधी दिसलाच नाही. माझं शरीर खूप वाईट झालं होतं. नवऱ्याने माझ्यासोबत आता काही करायला सुरुवात केली होती, पण निखिलसारखी मजा माझा नवरा मला देत नव्हता. नवरा आता माझ्या शरीरासोबत काहीही करायला लागला होता, कारण तो मला एक धंदा करणारी बाई समजत होता. काही दिवसानंतर मला तो सोडून जाणार होता. माझ्या शरीराची पूर्ण दोघांनी वाट लावली होती. त्याच दिवशी माझी सासू सासरे घरी आले. मला बघताच तर माझ्या शरीरावर पूर्ण वन होते. मी रडत बसली होती, कारण मला असं पाहिल्यानंतर माझा नवरा तरी काय करणार काय. तसेच निखिलला मी लवकर घरी पाठवत होते, पण त्या दिवशी निखिल हा माझा आवाज ऐकून त्याला खूपच उत्साह आला होता. तो काय माझं ऐकतच नव्हता. माझा आवाज जसा वाढेल तसं तो जास्तच करत होता. पण माझ्या नवऱ्याने रंगे हात पकडल्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाला. माझ्या नवऱ्याने त्याच्या आईवडिलांना खरोखर सगळं सांगितलं आणि मला घरातून हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर मी जाणार तरी कुठे. निखिल त्याच्या घरी जाणार तर निखिलला सुद्धा मारलं होतं. निखिल सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. मी शेवटी निखिलकडे जाण्याचा प्रयत्न केला. निखिलला हॉस्पिटलमध्ये कुठे टाकले आहे हे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मी निखिलपर्यंत पोहोचले. निखिलला डोक्यामध्ये जास्त मार लागल्यामुळे निखिलचा 4-5 दिवसानंतर मृत्यू झाला, कारण दांडूक हे निखिलच्या डोक्यामध्ये बरोबर मेंदूच्या ठिकाणी लागलं होतं. निखिलच्या घरच्यांनी पोलीस केस केली. पोलीस केस झाली. पोलीस माझ्या नवऱ्याला घ्यायला घरी आले. एक छोट्याशा गोष्टीमुळे, म्हणजे तशी गोष्ट छोटी नव्हती, मोठीच होती, पण एका दांडक्यामध्ये निखिलचा जीव गेला होता. नवऱ्याला घेऊन गेल्यानंतर मी पुन्हा माझ्या घरी आले. घरामध्ये सासू सासरे होते. खूप भांडणाचं वातावरण तयार झालं होतं. माझ्या अशा स्वभावामुळे माझा नवरा पण जेलमध्ये गेला होता. आता गावात सुद्धा या गोष्टीची चर्चा झाली होती. गावातील लोकसुद्धा माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हते. सासू सासरे सुद्धा मला त्याच वासनेने पाहत होते. माझा सासरा तसा तरुणच होता. काही दिवसानंतर माझे सासू सासरे कामाला जायचे, पण माझ्या सासऱ्याचे गुडघे दुखत असल्यामुळे सासरा घरीच असायचा. सासरा घरीच राहायचा. सासू फक्त कामाला जायची. सासऱ्याच्या डोक्यामध्ये होतं की माझ्यासोबत करावं. सासू कामाला गेली की माझ्या सासऱ्याने मला माझ्या बेडरूममध्ये नेऊन नाही ते माझ्यासोबत नको ते करायचं. पण ह्या गोष्टीची मी कुठे वाच्यता पण केली नव्हती, कारण मी आधीच माझ्या नवऱ्यापासून दूर गेली होती. सासऱ्याने सुद्धा मला भरपूर केलं, म्हणावं तसं केलं, कारण माझं वय एवढं काही झालं नव्हतं. मला काही दिवसानंतर या गोष्टी बरोबर वाटणं झाल्या. नवरा घरी आल्यानंतर मी हे गाव सोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या नवऱ्याने आणि मी हे गाव सोडलं, कारण की सासरासुद्धा माझ्यासोबत नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली होती. मी ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. नवरा समजूतदार होता, शांत होता, म्हणून त्यामुळे नवऱ्याने माझ्या ह्या गोष्टी ऐकून घेतल्या. नाहीतर असा नवरा शक्यतो कोणाची गोष्ट ऐकून घेत नाही आणि आपल्या बायकोला सपोर्ट करत नाही. माझी चूक झाली होती, मी ती मान्य केली होती. मी नवऱ्याला सगळ्या गोष्टींची माफी मागितली होती आणि आम्ही दोघांनी गाव सोडलं, जाऊन शहरामध्ये राहिलो. तिथे गेल्यानंतर अशा गोष्टीचा प्रसंगच झाला नाही. नवऱ्यालाही चांगला जॉब मिळाला आणि मीही घरची कामं करायला सुरुवात केली. कोणी येत नव्हतं ना जात नव्हतं. मी माझं आयुष्य आधी रस्त्यावर पडलेलं पाहिलं होतं, त्यामुळे मी नंतर अशी चूक करण्याचा प्रयत्न केला नाही. तर प्रेक्षकांनो, आपले एक वाईट सवयीमुळे तो संबंध किती लांबवर जातो पहा. त्यामुळे अशा गोष्टी जर आपल्या आसपास फिरत असतील तर त्या गोष्टीच्या नादी लागू नका आणि त्या गोष्टीच्या संपर्कात येऊ नका, नाहीतर आयुष्याची तुळदाण झाल्याशिवाय राहत नाही. आणि सोबत राहणाऱ्या व्यक्तीवर तेवढा विश्वास हवा आणि त्या व्यक्तीने सुद्धा विश्वासघात करायला नको.
त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाचे तंतोतंत पालन करा. नवरा बायकोचं नातं हे एका विश्वासावर अवलंबून असतं.